8 ते 10 दिवस माहेरी घालवल्यानंतर आता मात्र मला सुद्धा कंटाळा यायला लागलाय. ज्या माझ्या स्टेजला असतील ना त्या हे रिलेट करतच असतील. आता आज तर मम्मीनी हे पापड बनवण्याचं उन्हाळी कामच काढलं होतं. म्हणलं चल मी सुद्धा तुला हेल्प करते. एवढे सगळे लाटणे वापरून सुद्धा आहे ना माझा पापड असा काहीतरी झाला होता. आता फर्स्ट टाइम बनवला होता, हळूहळू जमेल असं करून एक एक करून मी पापड बनवायला घेतले. जास्त नाही पण 1 ते 2 किलोचेच पापड आम्ही बनवत होतो आणि त्यामध्ये सुद्धा आहे ना इतका वेळ आमचा गेला ना की जवळजवळ 2 ते 3 तास आम्ही एका जागेवरच बसून होतो. आता हे एवढेशेच पापड जरी दिसत असले ना तरी मला काय आता एवढ्या वेळ बसणं होत नाही. त्यामुळे मी थोडासा ब्रेक घेतला. म्हणलं दोघींसाठी मस्त असा चहा ठेवते. चहा एन्जॉय केला. तोपर्यंत पप्पांनी हे धान्य भरून आणलं होतं गावाकडून जे आलं होतं. आणि आज दिवसभर असं एका जागेवर बसून बसून आहे ना माझं पोट, कंबर, पाठ सगळंच काही दुखून आलं होतं. कारण रोज वॉक करायची एवढी सवय, हालचालीची सवय आणि आता अचानकच हे सगळं काय मला जमलं नाही. त्यामुळे माझी हालत अशी काहीतरी झाली होती. म्हणलं चला आता पापड तर सगळे झाले होते, थोडासा वॉक करून येऊया खाली आणि मस्त अशी पाणीपुरी सुद्धा आज एन्जॉय केली. चला बाय.